श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्रपणे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या. सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हे म्हणा, किती संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्याची प्रगती कायम होत राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्याच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरंखुरं मानसिक समाधान मिळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल, कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात ना, त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नको, निश्चिंत राहा. माझ्या लक्षात आहे. तुझं एखादं लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवळात गेल्यावर देवाला काय मागावे? तर देवाच्या दारात कधीही रागाने मागू नका. कुणावर दोष देऊ नका. फक्त एवढंच मागा, माझ्या हातून कुणाचंही वाईट पडू नको आणि संकटाशी लढण्याचं बळ मला दे. बाकी जे वाईट करतात त्यांचा हिशोब देव स्वतःच घेतो. लक्षात ठेवा, जेव्हा जवळचे साथ सोडतात तेव्हा परके सांभाळतात, कारण देव नेहमी कुणाच्या ना कुणाच्या रूपात आपल्याला आधार द्यायला पाठवतो. संयम ठेवा, हिशोब सगळ्यांना होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले दिवस पण असतात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुझा त्याग, तुझी धडपड, तुझे कष्ट हे सगळं देवाला ठाऊक आहे. तो पाहतोय तू स्वतःला कसं घडवलं आहेस, कसं बदलवलं आहेस. जरी चूक तुझी नसली तरी तू त्याच्यावर विश्वास सर्व सोपवलंस. विश्वास ठेव, एक दिवस असा येईल की देव तुझ्यावर इतकं कृपेचं वर्णन करेल की तुझं ओंझळ देखील अपुरी पडेल. तुझ्या संयमाची, तुझ्या श्रद्धेची परीक्षा संपेल आणि त्या दिवसाचा सोहळा स्वर्गाहून सुंदर असेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि ब्रह्मांडाची म्हणतो तथास्तु. पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलं घडतं, तेव्हाही ब्रह्मांड तथास्तुच म्हणतं. म्हणून स्वतःची नेहमी चांगला विचार करा आणि चांगलं बोला.
आपोआप सगळं चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस. तुझी किंमत कमी होईल. कारण त्याला तुझी जास्त महत्त्व देतात ना, त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही. भिवू नको, निश्चिंत राहा. माझ्या लक्षात माझ्यावर एखादं लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांना माझ्यापासून कधीही तोडू शकत नाही. एकदा का आमचं नाव आमच्या भक्तांच्या मनात रुजलं आणि ओठावर आलं की मग त्याची इच्छा असो वा नसो, तो आम्हाला मानो वा ना मानो, त्यांच्याशी जुळलेला धागा आम्ही कधीच तुटू देत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाची करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनातच शोधून पाहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, लय भारी विचार आहे हा. कारण नवं मिळालं की जुनं अडगळीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते, मग ती वस्तू असो की माणसं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्की कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार असतो तिथे मात्र बोटावर निभावलं, पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामीवर आपले श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात. आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, एखाद्या माणसानं रडणं कधी नाटक समजू नका. कारण एखादा माणूस तेव्हाच रडतो जेव्हा त्याला समजणारं कोणीच नसतो. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात की मनातील अस्वस्थता माझ्या नामस्मरणाने शांत होते. प्रत्येक संकट हे तुझ्या जीवनातल्या नव्या सुरुवातीचे संकेत असतात. धीर धर, कारण माझी कृपा तुला योग्य वेळी नवा मार्ग दाखवते. माझ्यावर श्रद्धा ठेवलीस तर अडथळे स्वतःहून नाहीसे होतील. मी तुझ्या प्रार्थनेला कधीच नकार देत नाही. माझ्या आश्रयात राहिलास तर तुझं आयुष्य सुख शांती आणि समाधानाने उजळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.